नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नागपूरमध्ये शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी कोळी समाजाने आंदोलन केलं होतं. सर्वांना जमातीचे दाखले सुलभपणे मिळावेत म्हणून 10 डिसेंबर 2025 ला नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला होता. यशवंत स्टेडियम नागपूरमध्ये कोळी समाज आंदोलन करत होतं. जे आंदोलन चिघळलं होतं म्हणून त्याच दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. दखल घेतली नाही म्हणून जमात बांधवांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी अशा प्रकारे आंदोलकांना जबरदस्ती करून आंदोलन मोडीत काढले जात असल्याचे दिसत आहे. आपल्या जमातीच्या मुलाबाळांच्यासाठी ते असल्या थंडीत आंदोलन करत आहेत म्हणून दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील महादेव कोळी, डोंगरे कोळी, ढोर कोळी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचा नांदणीमधील कोळी ग्रामस्थांकडून जाहीर निषेध केला आहे. महाराष्ट्रामध्ये 45,000 गावखेड्यांचा हा महाराष्ट्र. त्यामध्ये प्रत्येक गावखेड्यात आपला कोळी समाज असंख्य संख्येने राहत असून येणाऱ्या दिनांक 10 डिसेंबर रोजी नागपूरला जो आंदोलन काढण्यात आलं त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने गांभीर्यपूर्वक त्याचा विचार न करता डायरेक्ट आमच्या मागण्या पायदळी तुडवल्याबद्दल आम्ही नांदणीतील महादेव कोळी, कपडे कोळी, ढोर कोळी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. हर 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 महाराष्ट्र शासनाचा 11 डिसेंबर पासून महाराष्ट्र शासन अधिवेशन सुरू आहे. तिथं आपला कोळी समाज या ढोर कोळी, टोकरी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी या जमातीसाठी आरक्षणामध्ये घटनेमध्ये नोंद असताना सुद्धा आपल्या जातीचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी दिली जात नाही. त्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. त्या आठवड्यात संधीत आपले समाज बांधव तिथं 30 दिवस झाले उपवासी बसलेले आहेत आणि त्याच्यावर सरकारनं अहिंसक मार्गानं पोलिसांच्या मदतीनं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे, नांदणी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.